शिरोळ तालुक्यात डंपरचा थरार, ओव्हरलोड, माती वाहतुकीनं नागरिक भयभीत. नदीपलीकडील गावांमधून बेसुमार उत्खनन, औरवाडमध्ये चावडी बंद असल्यानं दाद मागायची कुठे. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा आता शांत झाला असून प्रशासन पूर्ववत कामाला लागलाय. तरी तालुक्यातील नदीपलीकडील गावांमधून मातीचं मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू झालंय. शासनाचे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सर्वसामान्यांचं जीणं कठीण झालं आहे. सदर माती वाहतूक दुसऱ्या जिल्ह्यात केली जात असून वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती ने-आण करणारे डंपर अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने चालवले जात आहेत. क्षमतेपेक्षा जास्त माती भरल्यामुळे ही वाहनं रस्त्यावरून जाताना धूळ आणि मातीचं कण हवेत उडतात, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यांना इजा पोहोचत आहे. या जीवघेण्या वाहतुकीमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या गंभीर विषयावर तक्रार करण्यासाठी नागरिक जात असले तरी औरवाड येथील तलाठी कार्यालय बंद असल्याचा अनुभव येत आहे. अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या बेकायदेशीर उत्खननाला आणि ओव्हरलोड वाहतुकीला कोणाचंच नियंत्रण राहिलं नसल्याचं चित्र आहे. महसूल विभाग निवडणूक कामातून मोकळा होऊनही याकडे दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त होतोय. या बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतुकीवर चाप बसवण्यासाठी आरटीओ प्रशासनानं कागदोपत्री दंड न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करावी. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. नदीकाठच्या गावांमधील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी भरारी पथकं तैनात करावीत. स्थानिक तलाठी कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपलब्ध असावेत, जेणेकरून तक्रारींची दखल घेतली जाईल. निवडणूक संपल्यानंतर आता प्रशासनानं या डंपर संस्कृतीला वेळीच लगाम घालावा, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून जोर धरतीये.